नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. तर ही दुसऱ्यांदा आता गाडी पूजन चाललंय बघा. आणि ही माझ्या आई वडिलांनी भाऊ आणि भाऊचं गाडी पुजायसाठी आहेर घेऊन आलेत बघा. त्या दिवशी आमच्या नंदूबाईने आणला होता. तर अशा पद्धतीनं आमच्या इकडं गाडी पूजन केलं जातं. खरं तर गाडी त्यांच्या घरी नेऊन पुजायची असते. खरं आम्हाला वेळ मिळत नाही, त्यामुळं आमचे पाहुणे मंडळीच इकडे येऊन गाडी पूजनासाठी यायला लागलेत बघा. तर बघा ह्या पद्धतीनं असं पुजायला लागलो आहे. आलेत माझ्या मैत्रिणी शेजारनी गाडी पूजनासाठी. तर गाडी पूजन वगैरे झालं. इथं आता औक्षण झालं आणि नंतर वडिलांनी नारळ फोडलं गाडीला, गाडीच पूजन वगैरे करून. आणि ही आतमध्ये माझा भाऊ आहे बघा. तर नातवान गाडी आणल्यामुळे वडिलांचं आमच्या कौतुक भरपूर करत होते त्याचं. आपली छोटी असू दे नाहीतर मोठी असू दे, आपली लक्ष्मी ही आपलीच असते. तर झालं होतं इथं गाडी पूजन वगैरे. आणि आमच्या आईने पण काय काय खायला आणले ते पण तुम्हाला दाखवते बघा. गाडी वगैरे पूजन झाल्यानंतर तिनं आणलेलं खायला बाजूला काढून ठेवलं होतं. तर तिला बेकरीचे पदार्थ कोणाला द्यायला जास्त करून नाही आवडत, ती घरातनंच करून आणते बघा सगळं. तर ही बेसनचं लाडू करून आणल्यात आणि भडंग करून आणले बघा. आणि डाळिंब आमच्या सांगोल्याची खरं तर खासियत आहे. आणि बाजरी आमच्या नंदूबाईने दिले बघा, ती संक्रांत आहे म्हणून. गाजर आणि ही घेवडीची शेंगा दारात वेल आहे आमच्या, माझ्या माहेरात, तिथल्या शेंगा काढून आणल्यात बघा आईनं आमच्या.